तर कसं काय मंडळी, शुभ सकाळ. वर्षाचा पहिला दिवस, पहिली तारीख आणि तुमच्या आयुष्याच्या नवीन वाटचालीसाठी माझ्याकडून भरपूर शुभेच्छा. कसं आहे ना, काल रात्री म्हणजे लास्ट दिवस होता 2025चा आणि मला वाटत होतं काहीतरी मिसिंग आहे, काहीतरी मागं सुटतंय, काहीतरी परमनंट लॉस्ट होतोय. आणि आज सकाळी असं वाटतंय जे झालं ते ठीकच होतं, जे होत आहे तेही ठीकच आहे आणि जे पुढे होणार आहे तेही चांगलेच होईल. थोडं हर्ट होतं मनामध्ये. असं नाही की 2025मध्ये सगळ्याच गोष्टी वाईट झाल्या, वाईट तर झाल्या, थोडं जड वाटतंय, पण ठीक आहे. जे झाले ते चांगल्यासाठीच झाले म्हणायचे. काही गोष्टी मागे राहिल्या, काही गोष्टी हरवून गेल्या, पण त्याच्या बदल्यात काही चांगल्या गोष्टीही मिळाल्या. असं नाही की दुःखच वाट्याला आलं, सुख देखील माझ्या पदरामध्ये आलं. तुम्ही देखील तुमचे काही प्लॅन्स बनवले असतील आयुष्याला घेऊन. प्लॅन्स हे फक्त ओकेजनली नसावे, नाही का? त्या प्रत्येक आयुष्यामध्ये ते आपल्यासोबत असावे आणि कन्सिस्टन्सी महत्त्वाची. 4 दिवस प्लॅन करून 2 दिवस त्याच्याशी कन्सिस्टंट राहून काहीच उपयोग होत नाही. मी देखील भरपूर प्लॅनिंगसोबत आज पहिल्या दिवसात पदार्पण करते आहे. हो, माहीत आहे हिंदू लोकांचं किंवा मराठी लोकांचं नवीन वर्ष हे गुढीपाडव्याला असतं, पण तरी वर्षाचा पहिला दिवस, पहिली तारीख आणि एक नवीन सुरुवात म्हणून तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. तर काय मध्ये जाणार नाहीये कारण खूपच गर्दी आहे. मी बाहेरूनच दर्शन घेणार आहे. दगडूशेठला खूपच जास्त गर्दी होती, तर मी बाहेरूनच दर्शन घेतलं आणि आता मी जात आहे जॉबवर. तसा टाइम तर नाही झाला माझा, अर्धा तास टाइम आहे. तर काहीतरी नाश्ता वगैरे करते आणि मग जाते. तर भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये.